नंदुरबारमध्ये कंत्राटी कर्मचाऱ्यांचा इशारा, 5 दिवसात थकीत वेतन न मिळाल्यास तीव्र आंदोलन. नंदुरबार जिल्ह्यातील NUHM NRHM अंतर्गत आउटसोर्स पद्धतीने कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांनी थकीत वेतनाच्या प्रश्नावर आता आक्रमक भूमिका घेतली आहे. सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली सत्यशोधक कंत्राटी कर्मचारी संघटना नंदुरबार यांच्या वतीने जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे. UPHC उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि शहरी आरोग्य व कल्याण केंद्रांमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांचे गेल्या अनेक महिन्यांपासून वेतन नियमित होत नसल्याचा आरोप संघटनेने केला आहे. संघटनेच्या म्हणण्यानुसार 6 महिन्यांपैकी केवळ 2 महिन्यांचे वेतन देण्यात आले असून उर्वरित 4 महिन्यांचे थकीत वेतन तात्काळ अदा करावे अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे. याशिवाय शासन मान्य वेतन लागू करणे, वार्षिक वेतनवाढ देणे, बेकायदेशीर वेतन कपात थांबविणे तसेच PF, ESI, बोनस, सवेतन रजा यांसारख्या सर्व वैधानिक सुविधा कर्मचाऱ्यांना देण्याची मागणी ही निवेदनातून करण्यात आली आहे. आउटसोर्स एजन्सीच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली प्रशासन, आरोग्य विभाग, संबंधित एजन्सी आणि कर्मचारी प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक घेऊन प्रश्न निकाली काढावेत अशी ही मागणी करण्यात आली. संघटनेने प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला आहे की निवेदन दिल्यानंतर 5 दिवसांच्या आत थकीत वेतन अदा करून सकारात्मक निर्णय न झाल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. या आंदोलनाची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील असे संघटनेने स्पष्ट केले आहे. आज माननीय जिल्हाधिकारी साहेब नंदुरबार यांना निवेदन देण्यासाठी आलेलं होतं. नंदुरबार जिल्ह्यातील आरोग्य कर्मचारी जे आरोग्य खात्यामार्फत आउटसोर्स बोला. आज माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देण्यासाठी आलेलं होतं. सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेच्या वतीने सत्यशोधक कंत्राटी कर्मचारी संघटना नंदुरबार याच्या वतीने निवेदन देण्यात आलेलं आहे. आरोग्य खात्यामध्ये आउटसोर्समध्ये जे कर्मचारी काम करत आहेत त्यांना अनेक महिन्यापासून वेतन भेटत नाही आणि वेळेवर ज्या तारखेला शासकीय कर्मचाऱ्यांना वेतन दिलं जातं त्या तारखेला या कर्मचाऱ्यांना सुद्धा द्यायला पाहिजे तसं नव्हता. 6 महिने पेमेंट अडवलं जातं आणि GST आणि संस्था शुल्क म्हणून त्यांच्याकडून 4,500 रुपये हे परस्पर कापले जातात. तर हे एक प्रकारचा अन्याय आहे आणि या कोरोनासारख्या बिमारीमध्ये या आरोग्य कर्मचाऱ्यांनी इतकी सेवा दिली की ते एक आरोग्य दूत म्हणून त्यांना गौरवलं गेलं. परंतु त्या आरोग्य दूतांनाच जर अशा पेमेंटमध्ये अडकवलं जात असेल तर त्यांचे कुटुंब कसं चालणार? त्यांच्या पोरांचे शिक्षणाचं, त्यांचं घर भाडे, त्याच्यानंतर प्रवास भत्ता हे सगळं जजमेंट बसवताना त्यांच्या काय हाल असतील ते आपण विचार करायला पाहिजे. त्यामुळे सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेच्या वतीने आम्ही आज इशारा देतोय. जर 5 दिवसामध्ये त्यांचे जे थकलेलं पेमेंट आहे ते पेमेंट जर 5 दिवसात दिलं नाही तर सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभा या कर्मचाऱ्यांसमोर, या आपल्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडेल आणि जर त्या आंदोलनामुळे काही कायदा सुव्यवस्था निर्माण झाली त्याला सर्वस्व जबाबदारी ते जे एजन्सीवाले, श्रीराम एजन्सीवाले जे आहेत ते जबाबदार राहतील. या निवेदनावर कॉम्रेड RT गावित, कॉम्रेड विक्रम गावित, विश्वास गावित, दिनेश पावरा, वसंत वळवी, सुनील वळवी, दिनेश धनगर, गणेश पवार, प्रवीण चौधरी, राजेश चौधरी, संगीता ठाकरे, शमोवेल गावित, राकेश तडवी, कल्पेश बागुल यांच्यासह अनेक पदाधिकारी व कर्मचारी प्रतिनिधींच्या स्वाक्षऱ्या आहेत. या प्रकरणावर प्रशासन काय भूमिका घेणार आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य होणार का याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, नवापूर.